नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपला गेल्या वेळेला विषय चालला होता नेत्र, नजरेची तीक्ष्णता. त्यावेळेला आपण नेत्रस्नान हा विषय बोललो होतो, पण त्यावर आणखीन विवरण व्हावं अशी एक सूचना आल्यामुळे हा आजचा व्हिडिओ पुन्हा होतोय. त्या नेत्रस्नान सांगितले त्याचे 3-4 प्रकार आपल्याला करता येतील. एक तर साधा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं सरळ एक आय कप मिळतात विकत. आय कप मध्ये नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं, ते डोळ्यावर तो पूर्ण भरायचा, डोळ्याला लावायचा आणि त्याच्यामध्ये डोळा उघड बंद उघड बंद उघड बंद करायचा. 3-4 वेळा करायला पाहिजे. डोळा झाला की मग दुसरा डोळा. पण हे सगळं नॉर्मल रूम टेम्परेचरच्या किंवा थंड पाण्यातही करता येतं. काही वेळा डोळे खूप लाल असतात आणि खूप धूर आणि याचा धुळीचा संबंध जर आला असेल तर काही वेळा डोळे झोपतात, डोळे चुरचुरतात आणि डोळे उघडता येत नाहीत इतके ते झोपतात. पण ते हळूहळू त्याची झोपणं कमी होतं आणि ते उघडबंद करता येतात. आणि नंतर कळतं की पापण्यांवर बरंच काही जमलंय, त्यांना हलकेच साफ केलं की ते पुन्हा करता येतं आणि ते सगळं पापण्यांवर आलेलं हे निघून जातं. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार त्यावेळेला मी थोडक्यात सांगितला होता, तो म्हणजे सकाळी उठल्यावर करण्यासारखी ही गोष्ट आहे. रोज करावी. दिवसाला 2दा-3दा पण करता येतं, कधीही करता येतं, पण पोट भरलेलं असताना करू नये असं माझी सूचना आहे. पण सकाळी उठल्या उठल्या आपण ज्यावेळेला तोंड वगैरे धुतो त्यावेळेला नेत्रस्नान जरूर करायला हरकत नाही. आणि ते म्हणजे ओंजळवर पाणी जेवढं तोंडात घेता येईल तेवढं घ्यायचं, तोंड असं फुगवून पाणी भरून घ्यायचं आणि डोळ्यावर नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्याचे हबके मारायचे. डोळे उघडे असतील तरी त्याचे फायदे आहेत, बंद असतील तरी फायदे आहेत. पण डोळे उघडे असण्याचा फायदा हा आहे की डोळ्यामध्ये ज्या गोष्टी कचरा काय असेल तर ते निघून जाण्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतात. आणि हे नेत्रस्नान झाल्यानंतर डोळे लाल होतात आणि ते 2-3 मिनिटात नॉर्मलही होतात. त्यामुळे या पद्धतीचं नेत्रस्नान करण्यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही. स्वतःच करतोय आपण, किती जोरात ते हबके मारायचे आपण ठरवू शकतो. त्यामुळे उगाच डोळ्याला त्रास होईल एवढ्या फोर्सने तर ते करायचं नाहीये. ज्यांनी आनंद मिळेल, सुखावह असेल तेवढ्या फोर्सनेच ते करायचंय. आणि स्वतःचा आणि हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे की तोंडात पाणी भरायचं पण हबके मारायला भीती वाटते. मग काय करायचं? पुन्हा तीच आय कप वापरू शकता किंवा डोळे एखाद्या वाटीमध्ये बुडवून एक डोळा बुडवायचा, डोळ्याची उघडझाप करायची आणि इकडनं दुसऱ्या बाजूने त्या वाटीतलं पाणी सारखं वाहत राहायला पाहिजे, अशा पद्धतीने. पण हे नेत्रस्नान रात्री करण्याचा फायदा खूप आहे. पण हे नेत्रस्नान अति चांगलं आहे, सकाळी पण करता येतं. त्यामुळे 2 प्रकार झाले. एक तर हबके मारणं, दुसरं वाटीत पाणी घेऊन डोळे उघडझाप करत राहणं, वाटीतलं पाणी हळूहळू वाहू देणं. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही एखाद्या बाउलमध्ये डोळे बुडवू शकता आणि त्याच्यामध्ये उघडझाप करू शकता. याच्यामध्ये करता करता नाकात पाणी जाऊ शकतं आणि दुसरंच काहीतरी होऊ शकतं. पण काही भीती वाटण्याचं काही नसतं. पण डोळे डायरेक्ट एखाद्या छोट्या बाउलमध्ये बुडवूनही हे करता येतं. आपण नेत्रस्नानाबद्दल विचार करतोय, पण तिथे काही बाबतीत सावधानी पण आपल्याला बाळगायला पाहिजे आणि ते आपल्याला नक्कीच समजून घ्यायला पाहिजे. ती गोष्ट अशी आहे की डोळा हे अत्यंत नाजूक इंद्रिय आहे. ते त्याची स्वतःची ताकद आहे, पण ते नाजूक इंद्रिय आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती सावधानी बाळगणं हे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः आपण जेव्हा नेत्रस्नान करतोय त्यावेळेस ते पाणी जे आहे, जे आपण वापरतो, मी हे गृहीत धरतो इथे की
आपण पुणे मुंबईमध्ये किंवा अशा ठिकाणी आहोत की जिथे साठवलेलं पाणी आपण वापरतोय, म्हणजे पावसाचं पडलेलं साठवलेलं पाणी. पण जिथे पाणी खूप खारट आहे, ज्या पाण्यामध्ये मिनरल्स खूप जास्त आहेत आणि त्यामुळे पाणी ते मचूळ लागतं आणि खारं पाणी आहे, अशा पाण्याने नेत्रस्नान कधीच करायचं नाही. आणि हे महत्वाचं सांगणं आवश्यक आहे, ते पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याची चव घेणं हे चूक नाही. पाण्याची चव जर सामान्य नॉर्मल जर असेल तर नेत्रस्नानासाठी वापरावं, अदरवाईज वापरू नये. त्याच्या नेत्रस्नान वेगळं न केलं तरी चालेल. नाहीतर मग काय करायला पाहिजे, तर ते पाणी जे खारं पाणी आहे त्याच्यामध्ये सोडा कार्ब घालून ते उकळलं पाहिजे. उकळल्यानंतर त्याच्यावरचा तो साका सगळा निघून जाईल, ते खारा भाग आहे तो निघून जाईल आणि निघून गेल्यानंतर ते चांगलं पाणी ते राहील, जे गोड असेल ते पाणी तुम्हाला नेत्रस्नानासाठी वापरता येईल. आणि ही गोष्ट सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या लोकांनी शेवटपर्यंत हा भाग ऐकलाय त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा आणि अशाच गोष्टींसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा पुन्हा व्हिजिट करा. त्या नेत्रस्नानासंबंधी एक गोष्ट आहे, ती सांगायलाच पाहिजे, कारण गोष्टी सांगायला आणि गोष्टी ऐकायला आपल्याला आवडतातच. ही गोष्ट साधारण 78-79 सालची असेल. आम्ही मेडिकल कॉलेजला होतो आणि आम्ही त्या दिवशी 4:30ला घरी आलो होतो, मी आणि माझा मित्र त्याच्या घरी. असं ते एकच टीव्हीवर चाललेली एक मुलाखत ऐकत होतो आणि ती भीम नावाच्या एका वेदज्ञाची होती. त्याची गोष्ट अशी आहे की हा वेदशास्त्र संपन्न, पण डोळे अधू, त्यामुळे खूप दिसायचं नाही आणि म्हणून त्याची खूप एक ठराविक कालानंतर त्याची दृष्टी जवळपास गेली होती. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, तर त्याला शेवटी दुकान काढून दिलं, किराणा मालाचं दुकान, आणि तो ते दुकान चालवत असे. आणि ते दुकान चालवता चालवता त्याच्या वाचण्याचा छंद काय गेलेला नव्हता आणि एका पुडीवर पुन्हा त्या नेत्रस्नान वाचायला मिळालं. तो म्हणाला हे आपल्या वेदातलंच आहे, त्याला ती सगळं माहिती होतं. तो म्हणाला मीच कधी केलं नाही, आता करून बघूया. म्हणून त्याने काय केलं, दुसऱ्या दिवशीपासून नेत्रस्नान सुरू केलं आणि त्याचा जाड भिंगाचा चष्मा हा गेला आणि तो नॉर्मल पाहायला लागला. म्हणजे चष्मा बारीक झाला आणि त्याची दृष्टी पुन्हा खूप चांगली झाली. त्यांनी खूप अभ्यास केला पुढे आणि त्यांनी व्याकरणावर भैमी टीका, त्याच्या नावाचं नाव आहे भैमी टीका, ही टीका त्यांनी लिहिली. त्यामुळे हे नेत्रस्नान वेदकालापासून आलेलं आहे, आत्तापर्यंत चालता येणार आहे, नेहमी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे नक्की लक्ष द्या आणि जरूर नेत्रस्नान करा. आपल्या डोळ्याची ज्योती टिकवा, वाढवा आणि नेहमी डोळ्यांना हसरं ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.